तर गायकवाडांच्या तोंडाला काळं फासा, 1,00,000 रुपये मिळवा. पवार गटाच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष राजापूरकर यांनी ही घोषणा केली आहे. राजापूरकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी. पाहूया. महाराष्ट्राची ओळख असलेले वारकरी संप्रदाय असो, महाराष्ट्राचे महापुरुष असो, यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करायची किंवा त्यांचा राजकीय वापर करायचा, अशा प्रकारचा एक ट्रेंड सुरू झाल्यानंतर आता नुकतेच शिंदे गटाचे संजय गायकवाड जे आमदार आहेत, त्यांनी सुद्धा शिवाजी कोण होता या पुस्तकावरती घेऊन, या पुस्तकाच्या शीर्षकाला घेऊन जे आहेत त्यांनी पुस्तक प्रकाशकाला धमकी दिली. अद्याप संजय गायकवाड यांच्यावरती कोणतीही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाही. रोहित पवार सुद्धा प्रयत्न करतायत. त्यामुळे वारकरी संप्रदाय, मग महाराष्ट्राचे महापुरुष, याबद्दल काय भूमिका आहे? मी एक स्पष्ट सांगतो, आज या महाराष्ट्राला ना यांनी आता ग्रँटेड घेऊ नये. हा महाराष्ट्र झेलतो, मग हा महाराष्ट्र झेलेल. हा महाराष्ट्र सोसतो, मग हा महाराष्ट्र सोसेल. हा महाराष्ट्र कोपतो, मग हा महाराष्ट्र कोपेल. आता हे बस झालं पाहिजे. माझा अखंड ओबीसी सेलकडनं मी वर्गणी घेईन, पण जो कोणी आमदार संजय गायकवाड याच्या तोंडाला काळं फासेल त्याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस मी माझ्या ओबीसी सेलकडनं देईन. कारण छत्रपती शिवरायांचा अपमान हा माझा अपमान आहे, माझ्या महाराष्ट्राचा अपमान तो कदापि सहन करणार नाही. पण असल्या गोष्टी आता खपवून घेणार नाही म्हणजे नाही. हे दैवत आहे आपलं. हे आपण नाही जपलं ना तर कुठलाही समाज, कुठलाही देश, कुठलाही राज्य हे जपणार नाही. हे आपलं कर्तव्य बनतं. त्यामुळे राजकारण बाजूला राहू द्या, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या पक्षाचा हा आमदार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या मंत्रिमंडळामधल्या असलेल्या सत्ताधारी पक्षातला आमदार आहे, आणि सुनेत्राताई वहिनी आपल्या देखील असलेल्या मित्र पक्षाच्या संघटनेमधला हा आमदार आहे. याला तात्काळ आपण आवरलं पाहिजे आणि याच्यावरती कारवाई केली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातला कुठल्याही जर कार्यकर्त्याने याच्या पुढे जाऊन जर एखाद्या त्या ठिकाणी पाऊल उचललं तर त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.